काय वाटतं लोह्यामधून कोण निवडून येईल? म्हणजे कोण उभे राहिले तेच ठाऊक आहे मला. उभे ठाकले कोण तेच माहित नाही. बरं समजा तुम्हाला कोणी पैसे दिले निवडणुकीसाठी की आम्हाला मत द्या, देताल? कसं आता ज्याला द्यायचं त्याला देते. अच्छा, आणि लाडली बहीण योजनेचा फायदा झाला का तुम्हाला? नाही नाही. तर तुम्ही नाही घेतला फायदा नाही. का हो? ते आम्हाला 60 वर्षाचे येते. अच्छा, म्हणजे 60 वर्षाचं तुम्हाला आहे. आणि आता जे म्हणजे जी सध्या गव्हर्नमेंट आहे त्यांनी तुम्हाला म्हणजे बस भाडं वगैरे मोफत केलं, तर ते चांगली वाटायली का सरकार? नाही आम्हाला मोफत केलं नाही. तुम्हाला नाही मोफत? नाही ना, 60 वर्षाच्या वरच्या नाही ना मोफत. नाही म्हणजे आजींना याचा फायदा झाला नाही, बसचं भाडं आजींना फ्री झालं नाही. लोहा कसा वाटते आपलं? छान वाटते. पहिल्यापेक्षा लोहा बदल झाला वाटते? पहिल्यापेक्षा चांगलं वाटेल? अजून पाहिजे का चांगलं? अजून काही आल्यावर मी करते. कुठे आले तुम्ही? आम्ही इथले समाज. अच्छा, तर तुमचं नाव काय? अझीमुद्दीन भागवान. अच्छा, तुम्हाला काय वाटतं लोह्याचा विकास? आम्हाला बघा इथं आम्ही 25 वर्षापासून आहे. आमचे बाबा आजी होते, आता समजे निवडून यायले, समजे काम करायले. आम्हाला इथं भाजी मंडीला लई त्रास आहे, बसायला जागा नाही, काय नाही. कोणी बी निवडून यावं, आम्हाला इथं जागा द्यावं पद्धतशीर. इथं जागा होती भाजी मंडीची, देतो म्हणून नगरपालिकाने बिल्डिंग बांधली, तिथून हकालून दिलं आम्हाला. अच्छा, आता कवा मोंड्यामध्ये हाकालायले, कवा तिकडे जा, कवा कोर्टामध्ये जा म्हणायले. जागा नाही आम्हाला. म्हणजे तुम्हाला एक चांगली जागा आम्हाला आम्हाला 8-10 दुकानं 15 दुकानं आहे. आम्हाला जागा द्यावं. लई वर्षापासून आम्ही आहे. आम्हाला कोणी बी त्रास द्यायला इथे येऊ. लोह्यामध्ये कोण निवडून यायला पाहिजे वाटते? कोणी बी आहे जे चांगलं आहे त्याला आम्ही वोट करू. अच्छा, जे आम्हाला चांगलं वाटलं त्याला आम्ही वोट करू. आणि मुख्यमंत्री म्हणून पाहायला कोणाला आवडेल? ते आता उलट आहे ते. अच्छा, चालेल, धन्यवाद. नमस्कार मंडळी, लोह्यांचे काही मंडळी आपल्या सोबत आहे, तर त्यांच्याशी आपण आज वार्ता करूया की त्यांना काय वाटतं लोह्यामधून कोण निवडून येईल. अजून तुम्हाला काय वाटतं कोण निवडून येईल लोह्यामधून? आता आम्हाला कळते का बाई? मतदान तर करणार असाल? कसं सांगायचं ते? नाही, निवडून कोण येईल? तुम्ही मतदान कोणाला करता हे नाही विचारते मी. कोण निवडून येऊ शकते एवढं आम्हाला काय कळलं? तुम्हाला काय वाटते? ज्याची पुण्य है, ज्याची पुण्य है ते निवडून येणार. अच्छा, सच्चे जे आहे ते नक्कीच निवडून येणार. अच्छा, म्हणजे सच्चे ज्यांनी मनातून काम करायले किंवा जे सच्चाईने काम करायले ते निवडून येणार. अच्छा, तुम्हाला काय वाटते? तुम्हाला काय वाटते काका, कोण निवडून येईल? मला वाटतं या तालुक्यामधून गरीब गुरुबाचा मायबाप आणि होतकरू आणि सगळ्याचं कल्याण करणारा पहिला उमेदवार आहे तो सुरनर पाटील. अच्छा, ओबीसीचा आहे. अच्छा, आणि 100% निवडून येईल. अच्छा, तुमच्यामध्ये ओबीसीचे जे उमेदवार थांबलेले आहेत ते निवडून. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण व्हायला पाहिजे? आता महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ज्याचे आमदार जास्त निवडून येतील ते मुख्यमंत्री. नाही, तुम्हाला काय वाटतं एकनाथ शिंदे किंवा उद्धव ठाकरे दोन्हीपैकी तुम्हाला कोण? मला वाटतं की महायुतीचा उमेदवार, महायुतीचा मुख्यमंत्री व्हावा. अच्छा, अच्छा, महायुतीचा. चालेल, तुम्हाला काय वाटते? आम्हाला वाटतंय आता सध्या फॉर्म मध्ये म्हणलं तर एकनाथ पवार आहेत आमचे. अच्छा, सध्या फॉर्म मध्ये. आता उद्याची परिस्थिती काय होईल हे काही सांगता येत नाही, तर सध्याच्याला म्हणतो फॉर्म मध्ये एकनाथ पवार आहेत. आता आमचं मत म्हणजे आता सध्या फॉर्म म्हणजे जगाबरोबर समजा त्याच लिस्ट मध्ये आम्ही. तुम्हाला गेल्या 5 वर्षामध्ये लोह्याचा विकास वाटते का? आम्हाला गेल्या 5 वर्षात नाही, जवळजवळ 20 वर्षापासून आमच्या लोह्याचा 0% विकास आहे. 0%. म्हणजे आतापर्यंत जे आमदार वगैरे होते ते निवडून 0% येणारे करू शकतील. येणारे करू शकतील. नवीन हे जुने करू शकत नाही, नवीन करते. सगळं काही तुम्हालाच राहावं वाटायलंय. तुमची घराणेशाही झाली. आमचं मत म्हणतंय तुमचे आमदार तुम्ही, खासदार तुम्ही, जिल्हा परिषद मेंबर तुम्ही, सगळं तुमची आम्हाला हे तुम्ही खुर्चीची निवड करायला हे आम्हाला कळते. अच्छा, बाकी काही नाही, फक्त खुर्ची पाहिजे तुम्हाला, बाकी काही नको. पण ते आम्हाला काही लक्षात नाही. बरोबर. अच्छा, म्हणजे म्हणणं आहे की गेल्या 20 वर्ष झालं लोह्याचा विकास बिलकुल झालेला नाही. गरीब जे माणूस आहे, ऐकून का, गरीबाला सहकार्य, गरीबाला सगळी गोष्टी सवलती, गरीबाला सगळ्या गोष्टीचा आनंद झाला की माणूस ऑटोमॅटिक म्हणते. अच्छा, आत्म्यातून म्हणते. त्याच्यात डुप्लिकेट आणि पैसे घेऊन बी तसं काही नाही. मग ते खरंच आत्म्यातून त्याच्या आत्मा. लोह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी पैसे देऊन पण मतदान होते ना. अहो, मतदान पैसे देऊन हो की न हो, ऐकून घ्या, तसं नाही.
पैशाचे नाही, पैशाचे काय उगाच तात्पुरतं काम आहे. खानदानी काम केलं पाहिजे. त्याचा आत्मा सगळ्या पृथ्वीला तेव्हाच ओळखू येते, झाकत नसते कोणती. अच्छा, म्हणजे जे काम करायला पाहिजे ते सगळ्यांनी मनातून काम करायला पाहिजे असं ह्यांचं म्हणणं आहे. आणि काही जणांचं म्हणणं आहे की लोह्यामध्ये गेल्या 20 वर्ष झालं काहीच विकास झालेला नाहीये. तर तुम्हाला काय वाटते लोह्यामधून कोण निवडून येईल? लोह्यामधून आता जर एक सांगायचं म्हणलं तर प्रतापराव पाटील शिकले. अच्छा, चिखलीकर. आणि ते आल्यानंतर म्हणजे आता बऱ्याच जणांचं म्हणणं आहे की विकास झालेला नाही लोह्याचा, तर ते कोण आता म्हणते करतील. विकास झाला नाही? आता इथे जे बसलेले होते आता प्रताप पाटलाची हवा डोळ्यामध्ये कधी पण काही नाही. त्याच्यानंतर पाण्याची व्यवस्था झालेली आहे, लाईटची तर आहेच आहे. हे झालेलं आहे ना, विकास तर झालेलाच आहे. विकास काही राहतच असतो, विकास करतच असतात, सगळ्या गोष्टी होतच असतात ना. म्हणजे एकदम सगळ्या नाही नाही, पूर्ण सगळ्या होणार गोष्टी नाही. एकाच वेळेस कशा होती. अच्छा, ज्यावेळेस आपल्याला नांदेडला जायचं होतं त्यावेळेस खड्डे होते. आता नांदेडला रस्ता शिशी रस्ता हे झाला हे तर झालाय, पूर्ण, रस्त्यामध्ये तर बदल झालेला आहे. रस्त्यामध्ये झालेला आहे. मग आणखी विकास म्हणजे आहे तरी काय? विकास म्हणजे रस्ता, पाणी आणि लाईट याच्यात आहे. लाईटचा प्रॉब्लेम आहे ते पण होईल. अच्छा, आणि मुख्यमंत्री म्हणून कोणाला पाहायला आवडेल? एकनाथ शिंदे. एकनाथ शिंदे. आणि तुम्हाला? एकनाथ शिंदे. चालेल. तुम्हाला काय वाटते काका, मुख्यमंत्री म्हणून तुम्हाला कोणाला पाहायला आवडेल? एकनाथ शिंदे. एकनाथ शिंदे. त्यांचं काम कसं वाटतंय? बरं वाटतं. अच्छा, आणि आता हे जे काही जण म्हणजे म्हणत आहेत की विकास नाही झालाय, तर तुमच्या मध्ये लोह्याचा विकास झालाय का? म्हणजे काही जणांचं मत आहे लोह्याचा विकास झालेला आहे, काही जणांचं मत आहे लोह्याचा विकास झालेला नाहीये. तुम्हाला काय वाटतं ते कमेंट मध्ये तुम्ही आम्हाला सांगू शकता.